चला तर मग आज आहे घराची साफसफाई काढलेली आहे मी. आणि हे बघा तुम्ही बघा ना चिमण्यानं काय करून ठेवलेलं आहे इथं. सगळं असं घरट केलेलं आहे त्यांनी स्वतःसाठी, स्वतःच्या पिलांसाठी त्यांनी घरट सगळं खाली खराब करून टाकलेलं आहे. पण म्हणलं जाऊ द्या, चिमण्या घरात असलेलं चांगलं असते म्हणून मी ठेवलंय त्यांना. आणि मला पण आवडतंय असं म्हणजे घरट वगैरे चिमण्याचं, त्यामुळे ठेवून दिले. राहू दे आपण बाकीची साफसफाई करून घेऊया. हे बघा आता इथं ह्या साईडला जरा जास्त जाळ्या लागतात, कारण वरती बाजू आहे ना घराची, ओपन बाजू मध्ये जास्त जाळ्या लागतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोड्याशा टेरेसच्या जी साईडला जाळ्या ते पण मला काढायचे आता, कारण सध्या वातावरणच असं आहे दमट असल्यासारखं, तर जाळ्यांचं प्रमाण भरपूर आहे. आणि हे बघा आता ह्या साईडला पण भरपूर म्हणजे काय झालेलं आहे, पूर्ण असं दमट वातावरणाने ना, ऊन नसल्यामुळे ही परिस्थिती झालेली. हाताने थोडंफार जाते निघून, पण किती प्रमाणात आपल्याला थोडासा हातही लावावा लागणार आहे. साईडने सुद्धा जाळ्या करायला लागतात, नाही तर छोटे छोटे जे मच्छर सारखं चिलट सारखं असते ना आपल्या, ते असं सुद्धा फिरून घ्यावं लागतं आपल्याला, ते बसत नाही. त्याच्यासाठी याच्यावर सुद्धा मच्छर बसतात जाळी तयार झाली संध्याकाळची. स्टॉप करा. ते बघा पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे इथं टेरेसवर थोडासा साचलेला होता, असं पावसाच्या पाण्याने जास्त साचल्यावर कसं होते तसं झालेलं होतं. तर आता म्हणलं सहज आलेली आहे टेरेसवरती जाळ्या काढण्यासाठी, तर ह्याच्यावर पण थोडस असं साफसफाई करावी म्हणून ह्याच्यानेच करते मी. माझ्याकडे आहे खराटा असं झाडू आपला, पण त्याच्याने करत नाही, करते मी पण आता सध्या हे होत हातात, तर म्हणलं चला थोडस इथे फिरवून घ्यावं. ते भरपूर प्रमाणात हे बघा, हे गाळ जेव्हा शेवाळाचं प्रमाण असते ना ते तसं सासून बसलेलं इथं असं. हे बघा त्या साईडला पण आहे थोडस, हे बघा असं थोडस पाणी नाही तर ना, थोडस खड्डा झाल्यासारखं झाले टेरेसला थोडस नॉर्मली, त्याच्यामुळे थोडस पाणी इथं राहते तयार झाल्यासारखं झालं. आता ते पूर्ण असं पाणी गेलेले आणि असं वाळल्यामुळे असं हे निघून जाते बघा स्वच्छ. तर म्हणलं, तर हे बघा आता जाळ्या वगैरे काढून झाले, तर म्हणलं जर माझी इकडे नजर गेली तर इकडे पण थोडासा कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते. तर किती छान वातावरण आहे आज, त्याच्यामुळे काम करायला पण मला आता छान वाटले. तर म्हणून म्हणलं जरा थोडस तुम्हाला पण दाखवा, किती छान ढगाळ वातावरण आहे. ऊन नाही काय नाही, पाऊस सुद्धा नाही, पाऊस पण उघडलेला आहे. हे बघा पूर्ण वातावरण असं फ्रेश झालेलं आहे, आणि अशा वातावरणात काम करायला छान वाटतंय.